हॅलो, नमस्कार. द एम-पी-एस-सी क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. एम-पी-एस-सी डेली पी-वाय-क्यू डोज या नावानं आपण लेक्चर सिरीज बघत आहोत आणि या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण आयोगाने साधारणतः आतापर्यंत ज्या वेगवेगळ्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांमधील जे काही GS या विषयाअंतर्गत जे काही प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, सो आपण या ठिकाणी रोज 10 पी-वाय-क्यूज विषयनिहाय बघण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. ओके, सो सविस्तर विश्लेषण आपण त्या 10 पी-वाय-क्यूच्या या ठिकाणी आपण करतो आहोत. सो या लेक्चरमध्ये आपण एकंदरीतच डे 78 या दिवशी म्हणजे साधारणतः या लेक्चर नंतर 78 दिवस होणार आहे आपल्या या इनिशिएटिव्हला. या लेक्चरमध्ये इतिहास या विषयाअंतर्गत प्रश्नांची 14वी सिरीज आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो याआधी आपण 130 प्रश्न पीवायक्यू जे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आयोगाने विचारलेले ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. ओके, सो त्या संदर्भाने आपण वेगळी प्लेलिस्ट देखील बनवलेली आहे, ते तुम्ही चेकआउट करू शकता. ओके, सो थेट आपण आपल्या लेक्चरला सुरू करूया. आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच STI पूर्व परीक्षा 2012 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. अलंकार मीमांसा नावाचा लेख खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने लिहिलेला आहे, अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. पर्याय दिलेला आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर, त्यानंतर आहे न्यायमूर्ती रानडे, महर्षी धोंडो केशव कर्वे आणि चौथा पर्याय दिलेला आहे गोपाळ गणेश आगरकर. ओके, सो अलंकार मीमांसा नावाचा जो काही लेख आहे तो कोणत्या शास्त्रज्ञाने लिहिलेला आहे. ओके, सो गोपाळ गणेश आगरकर यांनी हे जे काही अलंकार मीमांसा आहे ते या अलंकार मीमांसा नावाचा लेख लिहिलेला आहे. ओके, सो जेव्हा आयोग अशा पद्धतीचा क्वेश्चन इतिहास या विषयाअंतर्गत फ्रेम करत असतो, ज्यामध्ये एखाद्या लेखासंदर्भात असेल किंवा वृत्तपत्रामध्ये एखादा लेख कोणी लिहिलेला अशा पद्धतीने जर प्रश्न विचारले गेलेले असेल आणि त्या पर्यायामध्ये गोपाळ गणेश आगरकर असेल तर मोस्ट ऑफ द टाइम गोपाळ गणेश आगरकर असण्याचा जो काही प्रोबॅबिलिटी असते, योग्य आन्सर ते जास्त असते. ओके, सो त्यामुळे लक्षात ठेवा गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून बरेच असे लेख त्यांनी लिहिलेले आहेत. ओके, सो त्यांचा एकंदरीत जन्म 14 जुलै 1856 ला झालेला आहे. जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी झालेला आहे. ओके, सो जोड्या स्वरूपात एकदा कंबाईन मध्ये विचारलं गेलेलं होतं की कोणत्या समाजसुधारकाचा जन्म कुठे झालेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा टेंभू या गावी. पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना 1880 मध्ये त्यांनी चिपळूणकर, टिळक आणि आगरकर या तिघांनी मिळून केलेले आहे. ओके, टिळकांसोबत केसरी एकंदरीतच केसरीचे जे काही संपादक होते ते आगरकर होते. जे काही टिळकांनी केसरी व मराठा हे जे काही वृत्तपत्र सुरू केलेले होते 1881 मध्ये, तर त्या केसरी जे मराठी भाषेमध्ये प्रकाशित होत असे तर त्या केसरी या वृत्तपत्राचे संपादक गोपाळ गणेश आगरकर होते. ओके, त्यानंतर 1887 मध्ये केसरीचा राजीनामा देऊन ओके एकंदरीतच वैचारिक मतभेदातून टिळक व आगरकर यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि त्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे एक स्वतःचं वृत्तपत्र सुरू केलेलं आहे सुधारक. ओके, 1888 मध्ये त्यांनी सुधारक काढलेला आहे. सो ते देखील लक्षात ठेवा. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून जी काही पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज चालत आहे. ओके, सो त्या कॉलेजमध्ये ते प्राचार्य म्हणून 1892 मध्ये नियुक्त झालेले होते. ओके, सो त्या कॉलेजचे प्राचार्य देखील होते. विकार विलासित हे जे काही शेक्सपियरचे जे काही हॅमलेट नावाचे जे काही नाटक आहे त्याचे भाषांतर त्यांनी विकार विलासित या नावाने केलेलं आहे. ओके, त्यांच्या इतर लेखांमध्ये डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस, आमचे 101 दिवस, त्यानंतर सेठ माधवदास रघुनाथ दास व बाई धनकुवर यांचे जे काही पुनर्विवाह संदर्भात लेख किंवा निबंध वजलेख त्यांनी लिहिलेला आहे. वाक्यमीमांसा, वाक्याचे पृथक्करण हे जे काही लेख आहेत ते त्यांनी लिहिलेलं आहे. ओके, सो त्यांचे केसरीतील निवडक निबंध 1887 मध्ये प्रकाशित झालेला आहे. सुधारकातील वेचक निबंध 1895 मध्ये प्रकाशित झालेला आहे. ओके, समाजचिंतन आणि व्यक्तिमत्वाचा स्थायीभाव असला तरी राजकीय विचारांचा जहालपणा हे टिळकांचं बरोबरच होते. ओके, सो थोडक्यात काय तर समाज सुधारण्यासाठी त्यांच्या एकंदरीतच जी काही भूमिका आहे ती खूप मोलाची आहे. ओके, आणि राजकीय सुधारणेसंदर्भात ते टिळकांसोबत नेहमी कार्यरत होते. राजकीय हक्क आणि राजकीय स्वातंत्र्य यांची तीव्र जाणीव अलंकार मीमांसा या लेखात आपल्याला दिसून येतो. ओके, आणि अशा अनेक लेखातून त्यांनी राजकीय आणि सामाजिक जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 गोपाळ गणेश आगरकर. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच स्टेटमेंट बेस दिलेला आहे. पुढील वाक्य कोणाबद्दल लिहिली आहेत ते ओळखा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न.
अविधान दिलेलं आहे. ते 20व्या वर्षी MA झाले. त्यानंतर आहे ते बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले, अर्थात इंग्लंडला गेले. त्यानंतर दिलेला आहे ऑक्सफर्ड विद्यापीठात लॉर्ड कर्झन यांचे ते सहकारी होते. ओके, सो त्याची काही विधान या ठिकाणी दिलेले आहे. ते कोणत्या व्यक्तीबद्दल दिलेलं आहे? दादाभाई नौरोजी, जमशेदजी टाटा, फिरोज शाह मेहता की पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, आता हे जे काही विधान या ठिकाणी दिलेलं आहे की ते 20व्या वर्षी MA झाले. त्यानंतर बॅरिस्टर होण्यासाठी ते इंग्लंडला गेले. ऑक्सफर्ड विद्यापीठात कर्झनचा सहकारी होता. ओके, सो कर्झन त्यांचा सहकारी होता. सो हे जे काही विधान या ठिकाणी दिलेलं आहे ते कोणाबद्दल दिलेलं आहे? तर फिरोज शाह मेहता यांच्या संदर्भाने हे जे काही विधान आहे ते दिल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो फिरोज शाह मेहता बद्दल बोललं जात आहे. सो एकंदरीतच भारताचे वकील, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे एक नेते, ओके, आणि मवाड विचारसरणीचे प्रणेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. ओके, त्यांचा जन्म एकंदरीत मुंबईत झालेला आहे. 1869 साली दादाभाई नौरोजी यांनी जी काही ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केलेली होती, तर त्या मुंबई शाखेचे ते प्रमुख कार्यकर्ते होते. 1872च्या मुंबई महानगरपालिका या विधायक कायद्यावर फिरोजशाहांची सूचनांची छाप होती. थोडक्यात काय, तर जे काही मुंबई संदर्भाने ज्या काही डेव्हलपमेंटचे जे प्रोजेक्ट आहेत त्यावेळेस, तर त्या याच्यामध्ये यांचा निर्णय किंवा यांची भूमिका खूप मोलाची असल्याचे आपल्याला दिसून येतो. मुंबई नागरी शासनाचे पिता म्हणून त्यांना सार्थ नाव मिळालेले होते. ओके, थोडक्यात काय, तर फादर ऑफ मुंबई अशा पद्धतीने त्यांना ओळखले जात होते. आणि लायन ऑफ बॉम्बे किंवा मुंबईचा सिंह म्हणून देखील त्यांच्याकडे बघितले जात होते किंवा त्यांना ओळखले जात होते. ओके, सो त्यांना एकंदरीतच 1873 मध्ये मुंबईचे आयुक्त ते झालेले होते. 1890 साली त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जे काही पदभार आहे ते भूषवलेले होते. ओके, फिरोजशहाची मुंबई महानगरपालिकेच्या अध्यक्षपदी 1884 ते 1885 दरम्यान अध्यक्ष म्हणून किंवा महापौर म्हणून निवड झालेली होती. मुंबई महापालिकेचे तर ते प्रथमपासूनच अनभिषिक्त सम्राट होते अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे, ज्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो 1885 ते 1915 दरम्यान मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून कोणाला ओळखला जातो अशा पद्धतीचा प्रश्न आयोगाने कंबाईन मध्ये विचारलेला आहे. ओके, सो ते फिरोज शाह मेहता बद्दल विचारले गेले होते. 1913 मध्ये त्यांनी बॉम्बे क्रॉनिकल नावाचे जे काही वृत्तपत्र आहे ते इंग्रजी भाषेमध्ये सुरू केलेलं आहे. सो हे देखील लक्षात ठेवा. फिरोज शाह मेहता यांनी कोणतं वृत्तपत्र सुरू केलेलं आहे? तर बॉम्बे क्रॉनिकल. इंग्लंडला असताना शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले होते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी, आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांची कर्झनची ओळख झालेली होती. थोडक्यात काय, तर कर्झन हा त्यांचा वर्गमित्र किंवा सहकारी होता. या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 फिरोज शाह मेहता. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 मध्ये विचारला गेलेला प्रश्न. ब्रिटिश सरकारने कीचकवध या मराठी नाटकावर प्रतिबंध घातला होता. या नाटकात कीचक जी भूमिका होती ती कोणाचे प्रतिनिधित्व करत होता अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, सर व्हॅलेंटाईनची रोल, लॉर्ड डलहौसी, ब्रिगेडियर जनरल डायर की लॉर्ड कर्झन. सो जे काही कीचकवध नाटक आहे जे खाडीलकरांनी लिहिलेलं आहे. ओके, सो कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी जे काही कीचकवध नावाचे नाटक लिहिलेलं आहे त्यामध्ये कीचक ही जी काही भूमिका किंवा हे जे पात्र आहे ते पात्र कोणाचा प्रतिनिधित्व त्या काळामध्ये करत होता अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, सो महाराष्ट्र नाटक मंडळीने कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांचे जे काही कीचकवध हे नाटक आहे ते सर्वप्रथम 22 फेब्रुवारी 1907 ला रंगभूमीवर आणलेले होते. ओके, आणि एकंदरीतच हे एक राजकीय नाटक होते. यामध्ये जी कीचक नावाचा जो काही पात्र होता तो कर्झन च्या वेशात किंवा कर्झन जो काही त्यावेळेस अर्थात बंगाल फाळणीच्या वेळेस जी काही बंगाल फाळणीच्या संदर्भाने जो काही निर्णय आहे ते कर्झनच्या काळामध्ये घेण्यात आलेला होता. ओके, आणि बंगाल फाळणीचा प्रस्ताव तयार केल्यानंतर हिंदुस्थानात असंतोषाचा भडका जो उडालेला होता तो एकंदरीतच या कीचकवध नाटकामध्ये दाखवण्यात आलेला होता. ओके, आणि कीचक जो काही पात्र होता तो एकंदरीतच कर्झनच्या जे काही भूमिका आहे ते तो त्या ठिकाणी बजावत होता. ओके, सो या ठिकाणी कीचक कोणाचा प्रतिनिधित्व करत होता हे जे काही पर्याय ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे तो एकंदरीतच
पर्याय क्रमांक 4 लॉर्ड कर्झन किंवा कर्झन संदर्भाने हे जे काही पात्र आहे ते या नाटकामध्ये भूमिका बजावल्याचे किंवा भूमिका करत असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके. 1910 मध्ये जे काही द इंडियन प्रेस ऍक्ट अस्तित्वात आलेला होता आणि त्यानुसार या नाटकावर किंवा या नाटकासंदर्भात जे काही पुस्तक कीचकवध नावाचे जे पुस्तक लिहिलेले होते, ओके, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी, त्यावर बंदी आणण्यात आलेली होती. ओके. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे लॉर्ड कर्झन. त्यानंतरचा प्रश्न आहे अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली, अशा एकंदरीतच कंबाईन गटक पूर्व परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, दादाभाई नौरोजी की गोपाळकृष्ण गोखले. ओके. सो जे काही हरिजन सेवक संघ किंवा अखिल भारतीय हरिजन संघाची जी स्थापना आहे ते एकंदरीतच महात्मा गांधी यांनी 1932 मध्ये, ओके, सो महात्मा गांधी यांनी 1932 मध्ये अस्पृश्यता निर्मूलन हरिजन किंवा दलित लोकांसाठी एकंदरीत त्या समाजामध्ये किंवा अस्पृश्यता जी काही प्रथा आहे ती मोडून काढण्यासाठी आणि जनजागृती घडवून आणण्यासाठी एकंदरीतच सेवाभावी संस्था म्हणून या संस्थेची स्थापना महात्मा गांधी यांनी केलेली आहे. ओके. सो 1932 मध्ये लक्षात ठेवा हरिजन सेवक संघ महात्मा गांधी यांनी सुरू केलेला आहे. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे या ठिकाणी 2022 मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न. जून 1930 मध्ये हिंदुस्थानी सेविका दल हे जे काही संस्था आहे किंवा ऑर्गनायझेशन आहे संस्था ते कोणी स्थापन केलेलं आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. नासू हर्डीकर, अवंतिकाबाई गोखले, कल्याण सय्यद, हंसा मेहता. ओके. सो कुठला पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. सो जी काही हिंदुस्थान सेविका दल किंवा हिंदुस्थान सेवक दल अशा पद्धतीने जी काही संस्था आहे ती 1930 मध्ये नासू हर्डीकर किंवा NG हर्डीकर, ओके, सो NG हर्डीकर यांनी ही जी काही संस्था आहे ती सुरू केलेली आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता त्यांच्या संदर्भाने या ठिकाणी काही बेसिक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ते हे 20व्या शतकातील काँग्रेसचे प्रमुख नेते व स्वातंत्र्य सैनिक होते. ओके. काँग्रेसच्या स्थापनेपासूनच ते काँग्रेसचे सदस्य होते. ओके. काँग्रेसने जे काही वेगवेगळे सत्याग्रह संदर्भात जे काही राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या संदर्भाने जी चळवळ चालवलेली होती, जो सत्याग्रह चालवलेला होता, त्यामध्ये त्यांचा महत्वपूर्ण सहभाग आपल्याला दिसून येतो. सोबतच त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागलेला होता. कर्नाटकात त्यांनी 1930 मध्ये, ओके, या ठिकाणी 1920 दिलेलं आहे, लक्षात ठेवा. 1930 मध्ये कर्नाटकात त्यांनी हिंदुस्थानी सेवा दल या संस्थेची स्थापना केलेली आहे. ओके. सो हिंदुस्थानी सेवा दल नावाची जी संस्था आहे ती नासू हर्डीकर किंवा NG हर्डीकर यांनी स्थापन केलेलं आहे. आता या ठिकाणी जे पर्याय दिलेलं होतं अवंतिकाबाई गोखले, सो अवंतिकाबाई गोखले संदर्भात देखील या ठिकाणी इन्फॉर्मेशन आपण दिलेलं आहे. 17 सप्टेंबर 1882 मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये त्यांचा एकंदरीत जन्म झालेला आहे. ओके. अवंतिकाबाईंनी मुंबईतील मोटलाबाई रुग्णालयात नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर त्यांनी जे काही मिडवायफरी नावाचा जो डिप्लोमा आहे ते प्राप्त केलेला आहे. ओके. 27 नोव्हेंबर 1918 रोजी मुंबईच्या चर्नी रोड येथील विश्राम हवेलीत हिंद महिला समाजाची स्थापना केलेली आहे. ओके. सो खूप महत्वाचं आहे. अवंतिकाबाई गोखलेच्या संदर्भाने हे जे काही स्टेटमेंट आहे ते लक्षात ठेवा. हिंद महिला समाजाची स्थापना कोणी केलेली आहे तर अवंतिकाबाई गोखले यांनी. सो अशा पद्धतीने आणि 1930 मध्ये कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या समवेत KF नरिमन यांच्या नेतृत्वाखाली मिठाच्या सत्याग्रहात अर्थात जे काही सविनय कायदेभंग आहे त्या चळवळीत त्यांनी सहभागी झाल्या होत्या. ओके. सो या प्रश्नात आपल्याला हिंदुस्थान सेविका दल संदर्भात विचारला गेलेला आहे. सो पर्याय क्रमांक 1 नासू हर्डीकर किंवा NG हर्डीकर त्यांना म्हटलं जातो आहे. तो योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे STI मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. तरुण मराठा पक्ष कोणी स्थापन केला, अशा एकंदरीत प्रश्न आहे. पांडुरंग राजाभोज, त्यानंतर आहे वीरा शिंदे, मल्हारी मार्तंड डिखळे आणि चौथा पर्याय दिलेला आहे केशवराव जेधे. ओके. सो केशवराव मारुतीराव जेधे. सो या तरुण मराठा जे काही पक्ष आहे तो तरुण मराठा पक्ष कोणी स्थापन केलेला आहे. सो लक्षात घ्या जे काही केशवराव मारुतीराव जेधे यांनी तरुण मराठा जे काही पक्ष आहे ते स्थापन केलेले आहे आणि त्या पक्षाच्या प्रचारासाठी शिवस्मारक हे जे काही साप्ताहिक आहे ते देखील त्यांनी 1923 मध्ये सुरू केलेलं आहे. ओके. तरुण मराठा पक्ष कधी स्थापन केलेला आहे तर 1923 मध्ये
हे जे काही पक्ष आहे ते स्थापन केलेलं आहे आणि त्यासाठी त्या पक्षाच्या प्रचारासाठी शिवस्मारक नावाचे जे काही साप्ताहिक आहे ते त्यांनी सुरू केलेलं आहे. पुढे 1924 मध्ये त्यांनी मजूर हे नावाचे जे काही वृत्तपत्र आहे ते देखील सत्यशोधक समाजाच्या विचार प्रणालीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी सुरू केलेलं होतं. ब्राह्मणेतर चळवळीच्या अत्यंत किंवा ब्राह्मणेतर चळवळीमध्ये जी काही समाज सुधारणेच्या जे काही भूमिका आहे ते यांनी प्रामुख्याने आपल्याला त्या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग यांचा आपल्याला दिसून येतो आहे. ओके. पुण्याच्या हरिजन सेवक संघाचे ते अध्यक्ष देखील होते 1933 मध्ये. राजकारणात असूनही ते वृत्तपत्रकार या नात्याने विपुल स्फुट लेखन देखील केलेलं आहे. ओके. महाराष्ट्राच्या पहिल्या तमाशा परिषदेचे अध्यक्ष होते 1948 मध्ये. जी काही पहिली अखिल भारतीय तमाशा परिषद भरलेली होती त्याचे अध्यक्ष देखील ते होते. ओके. तो मुंबईच्या सत्याग्रहावर जे संयुक्त महाराष्ट्र चळवळ आहे त्या संदर्भाने मुंबईच्या सत्याग्रहा संदर्भात जी काही पोवाडा आहे तर त्या संदर्भाने त्यांनी जो काही पोवाडा लिहिलेला होता तो एकंदरीतच पुढील जो काही काळ आहे त्यामध्ये तो गाजलेला होता. ओके. 1935 मध्ये काँग्रेसच्या सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी केशवरावांनी 31 डिसेंबर 1935 रोजी स्वदेशी प्रदर्शनाची सुरुवात देखील त्यांनी केलेली होती. ओके. हे देखील लक्षात ठेवा, स्वदेशी प्रदर्शनाची सुरुवात कोणी केलेली आहे तर केशवराव जेधे यांनी केलेली आहे. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 केशवराव मारुतीराव जेधे. त्यानंतरचा या ठिकाणी जो प्रश्न विचारला गेलेला आहे तो एकंदरीतच कालानुक्रम लावा अशा पद्धतीने जे काही घटना घडलेल्या आहेत. ओके. एकंदरीतच स्वातंत्र्याच्या दरम्यानच्या त्यांचा एकंदरीत कालानुक्रम या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे. कर सहाय्यक 2015 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. अ. गांधी आयर्विन करार. त्यानंतर आहे ब. राजे पंचम जॉर्ज यांचा मृत्यू. क दिलेला आहे दुसऱ्या जागतिक युद्धात जपानचा प्रवेश. आणि ड दिलेला आहे रॉयल इंडियन नेव्हीत उठाव. ओके. आता गांधी आयर्विन करार कधी झालेला आहे तर महात्मा गांधी आणि जे काही आयर्विन होते सो यांच्या दरम्यान 1931 मध्ये झालेलं आहे. ओके. सो गांधी आयर्विन करार 1931 मध्ये. त्यानंतर जॉर्ज पाचवा, ओके, ज्याला पंचम जॉर्ज म्हटलं जातो, एकंदरीतच ब्रिटनचे क्राऊन होते किंवा राजे होते. 6 मे 1910 ते 1936 पर्यंत ते ब्रिटनचे राजे म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. ओके. सो त्यांच्या मृत्यूपर्यंत अर्थात त्यांचा मृत्यू कधी झालेला आहे तर 1936 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. ओके. सो 1936 या ठिकाणी जे दिलेलं आहे राजे पंचम जॉर्ज यांचा जे काही मृत्यू आहे ते 1936 मध्ये झालेला आहे. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने कधी प्रवेश घेतलेला आहे तर 22 सप्टेंबर 1940 ला. ओके. सो 22 सप्टेंबर 1940 ला जपानने दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रवेश केलेला आहे. ओके. आणि रॉयल इंडियन नेव्ही यामध्ये जे काही बंड झालेला होता, ओके, ज्याला नौदल उठाव 1946 चा नौदल उठाव म्हटला जातो, कारण हे जे काही बंड आहे ते एकंदरीतच इंडियन नेव्ही जी काही आहे भारतीय नौदलाची जी ब्रिटिश सरकार विरुद्ध त्यांनी जो काही इंडियन नेव्ही जे शिप आहे त्या शिपमध्ये त्यांनी भारतीय नौदलाचे जे सैनिक होते त्यांनी रिव्हॉल्ट घडवून आणलेलं होतं. ओके. सो 1946 मध्ये हे जे काही रिव्हॉल्ट आहे ते त्यांनी घडवून आणलेलं होतं. सो या ठिकाणी आपल्याला अरेंज करायचं आहे. ओके. सो कालानुक्रमे आता गांधी आयर्विन करार कधी झालेला आहे तर 1931 मध्ये. ओके. सो या ठिकाणी 1 मिनिट. 1931 गांधी आयर्विन करार. त्यानंतर पंचम जॉर्ज यांचा जे काही मृत्यू झालेला आहे ते 1936 मध्ये. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानचा प्रवेश 1940 मध्ये. आणि जे काही रॉयल इंडियन नेव्हीचा जो काही उठाव घडवून आणला तर 1946 मध्ये हा उठाव आपल्याला घडवून आणल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. सो पहिला अ, ब, क आणि ड असा पर्याय जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 अ, ब, क, ड. ओके. पुढे जाऊयात. आता पुढच्या प्रश्नामध्ये वहाबी आंदोलनासंदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. गट क पूर्व परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. हे उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र होते. अशा पद्धतीने डॅश डॅश हे उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र होते. कुठलं ठिकाण होता? पटना, दिल्ली, फिरोजपूर की अलीगड. ओके. आता रायबरेलीचे जे काही सय्यद अहमद होते यांनी स्थापन केलेली भारतातील वहाबी चळवळ 19व्या शतकात इंडो इस्लामिक समाजात सामाजिक व धार्मिक सुधारणांसाठी राजकीय अंतर्प्रवाह म्हणून एक जोरदार चळवळ म्हणून अस्तित्वात आले होते. ओके. थोडक्यात काय तर जे काही
इंडो इस्लामिक समाजामध्ये विशेषतः मुस्लिम समाजामध्ये जे काही राजकीय आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने सर सय्यद अहमद यांनी जे काही वहाबी आंदोलन आहे ते सुरू केलेलं होतं 1876 ते 1831 मध्ये. ओके, रायबरेलीचे सर सय्यद अहमद खान नसून ते रायबरेलीचे सय्यद अहमद आहेत. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. भारतातील वहाबी चळवळीचे जे काही महत्वाचे केंद्र होते ते एकंदरीतच पटना, ओके, बिहारमधील पटना हे ठिकाण होते. सोबतच हैदराबाद, त्यानंतर आहे मद्रास, बंगाल, यूपी, मुंबई या ठिकाणी देखील त्यांनी जी काही वहाबी चळवळी संदर्भाने उठाव किंवा एकंदरीतच सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी चळवळ चालवलेली होती. ओके, सो या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 पटना. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, होम रूल लीग चळवळी संदर्भाने महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागामध्ये जे काही होम रूल लीग चळवळ स्थापन झालेली होती त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. होम रूल लीग चळवळीबद्दल पुढीलपैकी काय खरे नाही? ओके, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018. आता पर्याय दिलेला आहे. पर्याय क्रमांक 1, खापर्डे यांनी अमरावतीला होम रूल लीगची शाखा सुरू केली. त्यानंतर दुसरा पर्याय दिलेला आहे, अमरावती होम रूल लीगचे खापर्डे हे अध्यक्ष होते. नंतर तिसरा पर्याय दिलेला आहे, यवतमाळ होम रूल लीगचे अध्यक्ष महादेव अने. ओके, या ठिकाणी महादेव अने पाहिजे, महादेव अने. त्यानंतर चौथा पर्याय दिलेला आहे, नागपूरच्या परिसरात मुंजेंनी, जे काही बासी मुंजे होते, यांनी होम रूल लीगची शाखा स्थापन केलेली आहे. ओके, आता या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत, सो पर्याय 1 आणि 2 वरून आपल्याला काय दिसून येतं, तर खापर्डे यांनी अमरावतीला होम रूल लीगची शाखा सुरू केलेली होती. आता दुसरा पर्याय दिलेला आहे की खापर्डे हे होम रूल लीगचे अमरावतीच्या होम रूल लीगचे अध्यक्ष होते. सो हे जर स्टेटमेंट बरोबर असेल तर हे देखील स्टेटमेंट बरोबर असायला हवं. ओके, त्यामुळे या ठिकाणी दोन्ही स्टेटमेंट एकमेकाशी कोरिलेशन दाखवत आहे. ओके, सो त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी आपण पॉझिटिव्हली घेतलं तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे असं आपण निष्कर्ष काढू शकतो. त्यानंतर आपल्याकडे 2 पर्याय शिल्लक राहिलेले आहेत, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. ओके, तर त्या संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे, अमरावती या ठिकाणी जे काही दादासाहेब खापर्डे आहेत यांनी होम रूल लीग चळवळ चालवली होती आणि त्या चळवळीचे ते अध्यक्ष होते. तर नागपूर या ठिकाणी बाशी मुंजे यांनी ही चळवळ सुरू केलेली होती. ओके, सो नागपूरच्या ठिकाणी जी काही होम रूल लीगची जी शाखा आहे ती बाशी मुंजे यांनी सुरू केलेली होती. त्यामुळे हे देखील पर्याय योग्य असणार आहे. सो पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 योग्य असणार आहे. मात्र काय खरे नाही अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, सो लक्षात घ्या, यवतमाळ होम रूल लीगचे अध्यक्ष महादेवाने होते का, तर ते चुकीचे विधान असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी खरे नाही असं आपण म्हणू शकतो. ओके, आता होम रूल लीग चळवळी संदर्भाने या ठिकाणी जे काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही वाचू शकता. आयर्लंडमधून जी काही ॲनी बेझंट भारतात होम रूल लीग चळवळी संदर्भाने जी संकल्पना भारतात त्यांनी आणलेली होती. 1915 मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात टिळक सहभागी झाल्यानंतर त्यांनी एकंदरीत जी काही ॲनी बेझंट यांनी होम रूल लीग चळवळीची जी संकल्पना मांडलेली होती त्या संकल्पनेला त्यांनी पाठिंबा दिलेला होता. ओके, सो 1916 मध्ये 2 होम रूल लीग चळवळ स्थापन झालेली होती. ओके, मद्रासच्या परिसरात मद्रास आणि जे काही भारताच्या संदर्भाने ॲनी बेझंट यांनी होम रूल लीग चळवळ स्थापन केलेली होती. तर महाराष्ट्राच्या संदर्भाने लोकमान्य टिळकांनी, ओके, सो लोकमान्य टिळकांनी ही होम रूल लीग चळवळ चालवली होती. पुण्यामध्ये डिसेंबर 1915 मध्ये राष्ट्रवादींची अर्थात जहालांची जी परिषद भरवलेली होती त्यामध्ये या होम रूल लीग चळवळीची संकल्पना त्यांनी मांडलेली होती. ओके, सो यासाठी त्यांनी जो काही ठराव मांडलेला होता तो ठराव संमत करण्यात आला आणि अध्यक्ष म्हणून जोसेफ बेप्टिस्टा हे त्या होम रूल लीगचे अध्यक्ष ठरलेले होते. तर न. ची. केळकर हे त्याचे सचिव होते. ओके, सो न. ची. केळकर लोकमान्य टिळक यांनी स्थापन केलेल्या होम रूल लीग याचे सचिव म्हणून कार्य केलेले होते आणि जोसेफ बॅप्टिस्टा यांनी या लीगचे अध्यक्ष म्हणून कार्यभार पार पडलेले होते. ओके, सो पर्याय क्रमांक जर या ठिकाणी आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा जो प्रश्न आहे शेवटचा या लेक्चरमध्ये, वर्तमानपत्रा संदर्भाने आणि त्यांच्या संपादकांसंदर्भाने जोड्या लावा अशा स्वरूपात एकंदरीत प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, सो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, जागृती, राष्ट्रवीर, हंटर आणि ब्राह्मणेतर जे काही वृत्तपत्र आहेत त्यांचे जे काही संपादक आहेत त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, आता जे काही जागृती हे वृत्तपत्र आहे
सत्यशोधक समाजाचा पुरस्कार करणारे ते वृत्तपत्रक म्हणून सुरू करण्यात आलेले होते. आणि याची एकंदरीत सुरुवात आहे ती 1917 मध्ये करण्यात आली झालेली आहे. ओके, सो 1917 मध्ये जागृती या वृत्तपत्राची सुरुवात करण्यात आली. आणि याचे जे काही संपादक होते ते भगवंत बळवंत पाडेकर. ओके, सो थोडक्यात काय तर भगवंत पाडेकर या जागृती या वृत्तपत्राचे संपादक म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. ओके, सो संपादक पदाची जी काही भूमिका आहे जागृती या वृत्तपत्रासाठी भगवंत पाडेकर यांनी पार पाडलेली आहे. ओके, सो अ ला 4 नंबरची जोडी, सो अ ला 4 नंबरची जोडी या ठिकाणी आपण लावलं तर पर्याय क्रमांक फक्त 3 मध्ये आपल्याला योग्य पर्याय सापडतो आहे. ओके, त्यानंतर राष्ट्रवीर नावाचं जे काही वृत्तपत्र आहे तर राष्ट्रवीर नावाचे जे काही वृत्तपत्र आहे ते 9 मे 1921 ला शिवजयंती यांच्या मुहूर्तावर, ओके, मुहूर्तानुसार जी काही शिवजयंती पार पाडली जाते त्यानुसार 9 मे ला 1921 मध्ये राष्ट्रवीर नावाचे वृत्तपत्र श्यामराव देसाई यांनी सुरू केलेलं आहे. तो राष्ट्रवीरला पर्याय क्रमांक राष्ट्रवीरला 3 नंबरची जोडी लागेल. त्यानंतर हंटर 1925 मध्ये हंटर हे जे काही वृत्तपत्र आहे ते खंडेराव बागल यांनी सुरू केलेलं आहे. ओके, कोल्हापूर वरून हे जे काही वृत्तपत्र आहे ते सुरू केलेलं आहे. सो हंटर हे जे काही वृत्तपत्र आहे ते पर्याय हंटर याला 2 नंबरची जोडी खंडेराव बागल. आणि ब्राह्मणेतर नावाचे जे काही वृत्तपत्र आहे ते व्यंकटराव गोडे यांनी सुरू केलेले आहे. ओके, सो वर्धावरून ब्राह्मणेतर नावाचे जे काही वृत्तपत्र आहे ते त्यांनी चालवलेले आहे. ओके, सो ड ला 1 नंबरचा पर्याय. ओके, सो जागृती भगवंतराव पाडेकर 1917 मध्ये त्यांनी सुरू केलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रवीर शामराव देसाई, त्यानंतर आहे खंडेराव बागल. सो 4 3 2 1, सो 4 3 2 1 पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर जे काही इतर वृत्तपत्र आहे त्या संदर्भाने या ठिकाणी जे काही वृत्तपत्राचे जे काही संपादक आहे आणि कोणत्या ठिकाणावर ते वृत्तपत्र प्रकाशित झालेले आहे किंवा प्रसिद्ध व्हायचे ते दिलेलं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन किंवा नंतर ते स्क्रीनशॉट वाचू शकता. ओके, सो रिव्हिजनसाठी कामी येईल. सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, आता हे जे काही प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहे किंवा अनालाइज केलेले आहे ते एकंदरीतच आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज बॅच सुरू केलेला आहे, ज्यामध्ये आपण रोज 10 PYQs मंडे टू फ्रायडे आपण रोज वेगवेगळ्या विषयानुसार, ओके, सो पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने 10 PYQs आपण त्या ठिकाणी क्विज फॉर्म मध्ये पोस्ट करतो आहोत. आणि त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आणि त्याची PDF आपण त्या पर्टिक्युलर चॅनलला शेअर करतो आहोत. ओके, आणि सॅटर्डेला मोस्ट एक्सपेक्टेड चालू घडामोडी संदर्भाचे जे काही 15 प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी सविस्तर डिस्कस करतो आहोत. ओके, सो बॅचच्या अनुषंगाने या ठिकाणी तुम्ही एनरोल करण्यासाठी या टेलिग्राम चॅनलवर सविस्तर इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. करायचे असल्यास तर तुम्ही या चॅनलला नक्कीच व्हिजिट करू शकता. ओके, सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.